शास्त्रीनगर मैदानाचे नाव पूर्वी काळ ग्राउंड असं होतं। आता हे मैदान न्यूझीलंडच्या धर्तीवर बनवण्यात आले असून सिटिंग अरेंजमेंटपूर्वक लॉनवर बसून क्रिकेट सामने पाहण्याची व्यवस्था येथे करण्यात आलेली आहे। इथून पुढे या मैदानाला अपेक्षित असणारा खर्च 10 कोटी इतका असून त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। आतापर्यंत झालेला खर्च 4 कोटी इतका झालेला आहे। भविष्यामध्ये या मैदानावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी खेळाडू याच मैदानावरून होतील अशी अपेक्षा सागरमाळा स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष काकासाहेब पाटील यांनी व्यक्त केला आहे। सुरुवातीला मैदान बंदिस्त करण्यासाठी छत्रपती मालोजी राजे यांनी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर करून दिला होता। त्यामधून खऱ्या अर्थाने मैदानाचे काम सुरू झाले होते। मैदानाच्या उभारणीसाठी माजी आमदार राजेश क्षीरसागर साहेब तसेच स्वर्गीय चंद्रकांत जाधव यांना तसेच नगरसेवक संभाजी जाधव, सचिन चव्हाण, शिवाजी कवाळे यांचाही हातभार लागल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले। आपण आहोत आता कोल्हापूरमधील शास्त्रीनगर येथील सागरमाळा स्पोर्ट्स असोसिएशनच्या इथे भव्य दिव्य क्रिकेट स्टेडियम उभा करण्यात आलेला आहे। काकासाहेब पाटील यांच्या विशेष योगदानाने, विशेष प्रयत्नाने इथे आधी जो की आता क्रिकेट स्टेडियम उभा करण्यात आला आहे तो पश्चिम महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय दर्जाचा एकमेव असा क्रिकेट स्टेडियम ठरला आहे। काकासाहेब पाटील आज आपल्यासोबत आहेत आज काकासाहेब पाटील की ज्यांच्या विशेष योगदानातून हे स्टेडियम उभा करण्यात आलेला आहे। सर, हे जे स्टेडियम आहे ते पश्चिम महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय दर्जाचं एकमेव स्टेडियम ठरलं आहे। सर, तुमचे यात विशेष योगदान आहे, त्याबद्दल पहिला तुमचं खूप खूप अभिनंदन। तुमच्या ह्या विशेष योगदानाबद्दल सर आम्हाला काय माहिती द्याल? या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातलं हे आता प्रथमतच असल्या धर्तीवर म्हणजे इंटरनॅशनल धर्तीवर हे ग्राउंड होते। हा कन्सेप्ट डोक्यात घेताना पूर्वी आम्ही कोल्हापूर महानगरपालिकेचे अधिकारी त्यांना मोठमोठ्या स्टेडियमवर जाऊन तिथली माहिती घेतली आणि तिथले व्हिडिओज घेतलेत की ह्या पद्धतीचं एक कोल्हापूर शहरामध्ये आपल्याला ग्राउंड करायचं आहे आणि ह्या पद्धतीनं ग्राउंड झालं पाहिजे। तर त्या पद्धतीचा तिथला सगळा अभ्यास दौरा केला आणि त्या पद्धतीचा प्रस्ताव तयार केला आणि त्याला लागणारं बजेट किती लागणार बजेट ते 5 कोटीचं बजेट लागणार होतं। त्यात थोडाफार आम्ही नेते मंडळींच्याकडे म्हणजे अमोल माडिक साहेबांच्याकडनं आपण त्यांची मागणी केली आणि DPTCच्या माध्यमातून त्यांच्या प्रयत्नातनं या ग्राउंडला एक 3 कोटीचा निधी मंजूर करून घेतला आणि हे मंजूर करून घेत असताना बरेचसेच दमछाक झाली आमची। त्यामध्ये 4 कोटीचा प्रस्ताव तयार व्हायला पाहिजे होता। मग त्या ठिकाणी आम्ही कोल्हापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून एक 80 लाख रुपयेचा आपण त्यात निधी इन्क्लूड केला। त्यामुळं 3 कोटी 80 लाख रुपयाचं ह्या ठिकाणी हे अत्याधुनिक पद्धतीचं मैदान तयार झालेलं आहे आणि हे कोल्हापूर महापालिकेच्या इतिहासामधलं पश्चिम महाराष्ट्रातलं हे पहिलं ग्राउंड आहे। असं कुठल्या महापालिकेला वाटलं नव्हतं की बा आपण एक आपल्या कॉर्पोरेशनच्या माध्यमातून असं स्टेडियम उभा करावं। कारण आमच्या डोक्यात एक होतं की आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चांगले क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत। आता ग्रामीण भागामध्ये बघितलं तर एक राधानगरी, भुदरगड ह्या ठिकाणी बघितलं तर असे असंख्य शेकडो प्लेयर आहेत की त्यांना असलं व्यासपीठ मिळत नाही। असलं व्यासपीठ मिळत नसल्यामुळे ते खेळाडू मागे राहतात।
तर माझा तो एक ध्येय होतं की बाबा आपण एक चांगल्या धर्तीचं क्रिकेट मैदान तयार करावं आणि ते आज ह्या नावावर रूपाला आलेलं आहे. हे ग्राउंड करत असताना अत्याधुनिक टेक्नॉलॉजी वापरलेलं आहे. ज्यावेळेला आपण टी व्हीवर बघतो, म्हणजे लाईव्ह टी व्हीवर बघतो, एखाद्या स्टंपमध्ये कॅमेरा असतो आणि आपण बॅट्समन फोटो खेळत असलं त्या स्टंपच्या कॅमेरामधनं तो बॅट्समन दिसतो असतो. ह्या ठिकाणी केबल टाकून घेतलेला आहे. एक तर सर्कलमध्ये जर काय कोण कॉमेंट करत असतील तर त्या ठिकाणी तिथं माईक पण बसलेला आहे. म्हणजे हे अगदी चांगल्या पद्धतीचं आपण हे इथं टेक्नॉलॉजी वापरलेलं आहे. आणि ह्या माध्यमातून एक येणाऱ्या दिवसामध्ये चांगले क्रिकेट आपल्या कोल्हापूरच्या जिल्ह्यामधील लोकांना बघायला मिळणार आहे, खेळायला मिळणार आहे मुलांनी. आणि चांगल्या पद्धतीचं एक यातून एक फॅक्टरीच म्हणावं लागेल या कोल्हापूर नगरीतली, की या इथून प्लेअर तयार होऊन चांगल्या इंटरनॅशनल लेवलच्या धर्तीवर खेळायला जातील. सर ह्या पूर्ण प्रोसेसला तरी किती कालावधी लोटला सर? ह्या प्रोसेसला 3 वर्ष गेली. 3 वर्षामध्ये म्हणजे पूर्ण ग्राउंडची लेवल बरोबर नव्हती. या ठिकाणी पूर्वी ग्राउंड करत असताना पूर्ण पहिलं फोडून घ्यावं लागलं ग्राउंड. कारण ग्राउंडची ह्या बॅक साईडला बघितलं तर 5 ते 7 फुटानं ग्राउंड असं लेवल नव्हती. तर ह्या साईडचं पूर्ण मुरुम काढून ह्या ठिकाणी ओतून घेऊन त्या ठिकाणी थोडं ब्लास्टिंग करावं लागलं. थोडं त्या ठिकाणी कालावधी भरपूर गेला. आणि हे करत असताना आपल्या इंजिनिअरिंगची म्हणा किंवा इथं घेतलेलं कॉन्ट्रॅक्टर अभय पाटणकर एवढे मोठे म्हणजे ग्राउंड्समधले तज्ज्ञ आहेत, ज्यांनी मोटेरावमध्ये नरेंद्र मोदी साहेबांचं ग्राउंड केलेलं आहे. आणि त्याच कॉन्ट्रॅक्टरनी हे आपलं ग्राउंड केलं आहे. म्हणजे असं एक मोठे कॉन्ट्रॅक्टर घालून पारदर्शकता ह्या ग्राउंडमध्ये कामाचे ठेवलेलं आहे. कुठल्याही गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज केलेलं नाही. आता जे आपण व्हाईट कलरचं आपण बघतोय, आपण चेनलिंग फेसिंगचं आपण कंपाऊंड करवलं आहे, हे लोकवर्गणीतनं करलो आहे आपण. ते त्या याच्यामध्ये इन्क्लूड नव्हतं एस्टिमेटमध्ये, आणि ते आपण लोकवर्गणीतनं करलो आहे. कोल्हापूर नगरीमध्ये इतकी दानशूर लोक आहेत की कुठलेही विद्यार्थी कार्य चांगलं होत असेल कोल्हापूरमध्ये तर त्या ठिकाणी मदत करायला कोणत्याही प्रकारची हायगाय करत नाहीत. आणि आजपर्यंत मी कोल्हापुरात ज्यांच्याकडे गेलो त्यांनी कोणीही आज मला ह्या ग्राउंड्स मदत करायला नाही म्हणलेलं नाही. असं म्हणजे माझी एक ओळख प्लेट आहे आणि मला एक चांगल्या पद्धतीचं सगळ्यांचं सहकार्य लाभलेलं आहे. अगदी आमच्या विरोधात इलेक्शन लढणाऱ्या लोकांनी पण या ग्राउंडला मदत केलेली आहे. सर क्रिकेट स्टेडियमच संकल्पना ही कशी डोक्यात आली सर? लहानपणापासून मीच क्रिकेट वेळा आहे आणि मी एक चांगलं टेनिस बॉल क्रिकेट प्लेअर होतो. अगदी व्हेरी फर्स्ट बॉल 6 मारायचा, मिड विकेटला फिल्डिंग करायचा. मला असं आठवत नाही की माझ्या हातून कधी झेल पडलं असं. आणि ओपनिंगला बॉलिंग करायचं. त्यामुळे मी अष्टपैलू खेळाडू होतो. कारण माझं दुर्दैव असं आहे की माझ्या घरची परिस्थिती जरा नाजूक असल्यामुळं मला लेदर बॉल खेळता आला नाही. म्हणजे तो खेळ महागडा आहे. म्हणून तो लोकांना मी जसं वंचित राहिलो लेदर बॉलपासून, तसं बाकीची मुलं वंचित राहू नये. आणि आमची एक अकॅडमी आहे सागमा स्पोर्ट्स असोसिएशन, तर त्या माध्यमातून आपण एक 35 पोरं दत्तक घेतलेले आहेत, जेणेकरून त्यांचा कुठलाही आपण खर्च घेत नाही. त्यांना कोणतीही वस्तू विकत घ्यावं लावत नाही. पॅड त्यांना फुकट आहे, पॅड फुकट आहेत. म्हणजे इथं सगळं जे काय असेल ते क्रिकेट माध्यमातून ते सध्यासनी फ्री आहे. सरांचा यामागचा उद्देश आणि हे योगदान खूप मोलाचं ठरलेलं आहे. आणि नक्कीच ह्या कार्याचा सर पश्चिम महाराष्ट्रातील लोकांना आणि कोल्हापूरकरांना नक्कीच अभिमान वाटेल. कॅमेरामन केतन खाडेसह मी अर्पणा माने, स्पीड न्यूज लाईव्ह 24 कोल्हापूर. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.